खरीप हंगामा अगदी तोंडावर आलेला असतानाच ग्रामीण भागात पेरणीपूर्व मशागतीची कामं वेगानं सुरू आहेत। मात्र गेल्या काही दिवसांपासून डिझेल आणि इंधनाच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्यानं ट्रॅक्टरच्या भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालाय। शेतीचं उत्पादन खर्च झपाट्यानं वाढून शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडलंय। परिणामी अनेक ठिकाणी शेतकरी नाईलाजानं पुन्हा पारंपरिक बैलजोडीकडे वळताना पाहायला मिळतात। आधुनिक काळात शेती पूर्णपणे यांत्रिकीकरणाकडे वळाली आहे। नांगरणी, वखरणी, पेरणी, फवारणी आणि कापणीपासून ते माल बाजारात नेण्यापर्यंत सर्वच कामांसाठी ट्रॅक्टर आणि आधुनिक यंत्रांवर शेतकरी अवलंबून आहेत। त्यामुळे शेतीची कामं वेगानं आणि कमी वेळात पूर्ण होतात। मात्र दुसरीकडे इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे या यांत्रिकीकरणाचा खर्चही दिवसेंदिवस वाढत चाललाय। डिझेल दरवाढीचा थेट परिणाम ट्रॅक्टरच्या मशागतीच्या दरांवर झालाय। प्रति एकर दर मोठ्या प्रमाणात वाढलेत। याचा फटका विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना बसतोय। बाजारातील अनिश्चितता आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी आधीच अडचणीत असताना इंधन दरवाढीने त्यात भर पडली आहे। पहिले आपण सुरुवातले कास्तकारी बैलानंच करत होतो, पण त्याच्यानंतर काय झालं की हे परवडत नसल्यामुळे बैलानं आपण मग नंतर ट्रॅक्टरनं चालू केलं। ट्रॅक्टरनं चालू केल्यानंतर काय झालं की ट्रॅक्टरचे भाव पहिले 600 रुपये होते, आता 900 रुपये 800 रुपये झालेले आहेत। त्याच्यामुळे कास्तकारी ट्रॅक्टरनं परवडून नाही राहिले, म्हणून आपण आता हे जे कास्तकारी आहे हे आता बैलानं चालू। काय की सरकार असं करून राहिलं की मालाले भाव नाही काहीच। तूर विकायला जावं तर गेल्या वर्षी 12,000 होती, यावर्षी 8,000 रुपये 6,000 रुपये 7,000 रुपये तूर आलेली आहे। सोयाबीनचे भाव नाही, 10,000 पाहिजे। आता कापसाले तसंच आहे। कास्तकारानं करावं तर काय करावं। आता कांदा होता माझा, कांदा पैसाला एकरी 1 क्विंटल पिकला आणि कांद्याचे जे मशागतले खर्च जो लागला तो खर्च कमीत कमी एकरी 90-80 हजार रुपये एकरी लागलेला आहे। कास्तकाराला फक्त 5 ते 10 हजार रुपये उरले। तर कास्तकारांनी त्यात काय करावं, शारीरिक मेहनत केली सर्व काही। तुमचं नाव? सुनील साहेबराव फाले, राहणार मासा, पोस्ट डोंगरगाव, जिल्हा अकोला। अनेक गावांमध्ये ट्रॅक्टरनं मशागत करणे परवडत नसल्यानं शेतकरी पुन्हा बैलजोडीकडे वळताना पाहायला मिळतोय। वर्षानुवर्ष मागे पडलेली ही बैलजोडी पुन्हा एकदा शेतात दिसू लागली आहे। काही शेतकऱ्यांनी तर ट्रॅक्टर न वापरता पारंपरिक पद्धतीनं शेती सुरू केली, तर दुसरीकडे ट्रॅक्टर मालक, चालक, शेतकरीही मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय। ट्रॅक्टरवर खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे मासिक हप्ते, इंधन खर्च आणि देखभाल यामुळे त्यांचं गणित पूर्णपणे कोलमडल्याचं चित्र आहे। साहेब, आता इंधन दरवाढ झालेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला ते ट्रॅक्टरचे भाव वाढलेले आहेत। त्यानंतर आम्हाला ते परवडू नाही शकत कास्तकाराला। त्यानंतर आम्ही आता कास्तकारी बैलावर चालू केलेली आहे। त्याच्यानंतर साहेब आमचं कांद्याचं बी होतं, आपलं सोयाबीन होतं, त्या सोयाबीनचा विमा नाही आलेला आहे। आपलं कांद्याचं त्यानं पंचनामे नेले, त्याचंही आम्हाला अजून काही केलं नाही। कांद्याचा आम्ही पीक विमा काढलेला आहे, सोयाबीनचा पीक विमा काढलेला आहे। कर्जमाफीची साहेब आम्हाला आपल्या कर्जमाफी देतो म्हणून, रेग्युलरवाल्याला 50,000 रुपये अनुदान देतो म्हणून आपलं तेही नाही साहेब, अजून काहीच नाही। आता म्हणतात की आपल्या जूनपूर्वी देऊ प्रोत्साहन। आता ते कधी देतात कधी नाही साहेब। आता अजून आता या ट्रॅक्टरवाल्यानं साहेब आता भाडे वाढवले आहेत, 800 रुपये एकर करेल आहे। आता ते आम्हाला नाही परवडू शकत साहेब, म्हणून आम्ही आता कास्तकारी बैलावर करत आहोत साहेब, उन्हात आणा साहेब। काल माझ्या मुलाला ऊन लागली, आजपासून स्वतः मॅच चालू केला अजून। मान्सून साहेब लवकर सांगेल आहे, जूनमध्ये सांगेल आहे। त्याच्यानं कास्तकाऱ्या बऱ्याचशा राहिल्या आहे आणि आम्हाला अजून विमाही नाही आणि प्रोत्साहनही नाही, कर्जमाफी देऊ म्हणून हेही नाही। या साहेब सर्व याच्यानी कास्तकार अडचणीत सापलेला आहे। याच्यातून आता काय सरकार निर्णय घेते हे त्याला माहीत का, हाती दुपारनात देते आमच्या। माझं नाव साहेब गजानन उत्तमराव फाले। या 8 दिवसात डिझेलचे भाव 2 वेळेस वाढले, त्यामुळे आम्ही डिझेल पाण्याचा खर्च निघून आम्ही भाव वाढले। शेतकरी शेती मशागत पूर्णपणे आता बैलजोडीवर करतात। शेतकऱ्यांना बी परवडत नाही हे ट्रॅक्टर सांगणं आणि आम्हालाही कमी रेटमध्ये देणं परवडत नाही, त्यामुळे ट्रॅक्टर 8 दिवस झाले उभा आहे। अडचणी असे राहिले की आता 1-1.5 वर्ष अगोदर ट्रॅक्टर घेतला 7.5-8 लाखाचा, त्याची EMI पण अजून बाकी आहे, 2 ते 3 EMI झालेले आहेत। पूर्ण EMI आता पेंडिंग राहण्याचा आणि सिव्हिल खराब होण्याचा धोका आहे।
पुन्हा बँक लोन देते का नाही, पुढच्या दुसऱ्या कर्ज समजा काही उपकरण घ्यासाठी हे बी आता माहिती नाही. मागणी डिझेलचे भाव कमी जर झाले तर शेतकरी ट्रॅक्टर सांगतील. डिझेल पेट्रोलचे भाव येणं जसा वाटा केला होता आम्ही कमी करू म्हणून. काँग्रेसच्या काळात जर 70 रुपये पेट्रोल होतं आणि 67-60 रुपये डिझेल होतं, त्यानं जो वाटा केला पूर्ण करावं, ते डबलच भाव वाढवून त्यांनी. कायम राहिला तर उपासमारीची वेळ येणार आहे ट्रॅक्टरवाल्यांना. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणलंय गेलं खरं, पण इंधन दरवाढीमुळे तेच तंत्रज्ञान आता परवडण्याचं झालंय. याची खंत शेतकरी वारंवार व्यक्त करतायत. शेतीचा वेग कमी होण्याची भीती आहेच. पेरणीचा हंगामाजवळ असताना मशागतीचा खर्च कसा भागवायचा हा मोठा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा आहे. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या दरवाढीचा थेट परिणाम शेती व्यवसायावर होतोय. आधुनिक शेतीला इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत असल्यानं शासनानं यावर तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं असल्याची जोरदार मागणी आता शेतकरी वर्गातून केली जाते. प्रतीक कुरेकर, LS मराठी, अकोला.